expectations of the industry will always be there. But meeting up with the requirements what they have been taking from years onwards, गोंयांत म्हणून न्ही पूर्ण देशात जो स्लॅब 7,500 आणि वयर आणि 7,500 आणि मागीर जेव्हा जर तुम्ही पळयलो जाल्यार ते डिफरन्स इज रफली अबाउट 7%, which is a huge saving to the overall base room for in terms of occupancy. Goa being a tourism destination, the GST waiver which has come up, tax reduction जे केल्लें आसा, हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तशेंच निर्मला सीतारामन जी हांकां हांव थँक्यू म्हणटा. आमचे GSTचे चेअरमॅन आमचे गोंयच्या कडल्यान वचपी आमचे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री ताका थँक्यू म्हणटा. कित्याक शेवटी ही अपेक्षा इंडस्ट्री कडल्यान आशिल्ली आनी आमी एक्सपेक्ट करता की रिडक्शन जावचें टू बी मोर कॉम्पिटिटीव एंड हॅविंग द पीपल कमिंग इन. मिडल इन्कम ग्रुप जे आसा तांकां म्हाका दिसता मॅक्झिमम म्हजो फायदो जातलो. वील बी मोर ऑफ ट्रॅव्हलर्स. दॅट ग्रुप हॅज बीन ट्रॅव्हलिंग, मिडल इन्कम ग्रुप हॅज बीन ट्रॅव्हलिंग क्वायट इन टर्म्स ऑफ देखो आपणा देश बाकीचे आनी हातूंतल्यान तांकां बऱ्यो सुविधा बऱ्या रेटीक आनी कट डावन मेळ्यो. आय थिंक इज बेनिफिशियल फॉर द इंडस्ट्री. आतां एक्सपेक्टेशन्स ऑफ द इंडस्ट्री आनी कितें आसा म्हाका दिसता तांणी समज मांडले ते योग्य रितीन फुडें वतले. इट इज एंड ऑफ द डे टेकन अप बाय द GST काउन्सील which is having members of the council who sit together and take it up. It's not an individual decision, but it is the vision of the Prime Minister. And आम्ही विकसित भारत म्हणटा आसतना ताजी विचार करता आसतना दिस हॅज बीन वन ऑफ द थिंग्स विच हॅज बीन इम्पॉर्टंट. आनी म्हाका दिसता कितलेशेच गोष्टी ज्याचे रिडक्शन जाला इज बेनिफिशियल टू द स्टेट.